रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची डाळ। नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटेल इतकी चविष्ट डाळ। वाफाळता भात आणि गरमागरम ही डाळ एक नंबर लागते। चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही दोन्ही डाळी मिक्स करून सुद्धा घेऊ शकता। मुगाची डाळ आणि तूर डाळ ही मिक्स करून सुद्धा इथे वापरू शकता। तर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कांदा घालायचा आहे बारीक कट करून आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 टोमॅटो घालायचा आहे। दोन्हीही आपल्याला बारीक कट करूनच घालायचं आहे। अर्धा छोटा चमचा इथे म्हणजे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। डाळीपुरतंच तिथं मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि कुकर आपल्याला बंद करून याच्या आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिटीमध्ये डाळ आपली मस्त एकदम मऊसूत शिजल्या जाते। कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा ह्या सोलून घ्यायच्या आहेत। तर शेवग्याच्या शेंगा घेताना आपल्याला कोवळ्या असणाऱ्या शेंगाच घ्यायच्या आहेत। जर ते जाड असतील ना तर ते जून असतात। या शेंगा इथे आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर वरची जी साल असते ती आपल्याला याच्यामध्ये काढून टाकायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, अशा पद्धतीने इथे मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि जी वरची साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे। कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत, डाळ आपली शिजला गेलेली आहे। आता लगेचच आपल्याला फोडणी द्यायला घ्यायची आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुलू द्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत, त्यासुद्धा तेलावरती छान परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्त्यामुळे डाळीला मस्त एकदम सुगंध छान येतो। त्याचबरोबर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे। लाल तिखट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। पण लक्षात असू द्या, आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि आता इथे आपण शेवग्या शिजवून घेणार आहोत। थोड्याशा 2-3 मिनटं परतून घेण्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। शेंगा शिजवताना आपण अशा पद्धतीने मीठ घातलं ना तर ते मीठ ना शेंगांना खूप छान प्रकारे लागलं जातं आणि शेंगा जेव्हा आपण जे खातो त्यावेळेला ते जास्त टेस्टीसुद्धा लागतात। आता झाकण ठेवून आपल्याला शेंगा हे आपल्या शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे डाळसुद्धा झालेली आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, डाळ मस्त एकदम शिजल्या गेलेली आहे। आता डाळ आपल्याला छान अशी घोटून घ्यायची आहे। ही डाळ एखाद्या चम्मचने सुद्धा मॅश करू शकता। अशा पद्धतीने जर मॅश केलीत ना तर डाळ छान अशी एकजीव होऊन येते, मस्त एकदम घट्टपणा येतो या डाळीला। त्यामुळे थोडीशी डाळ आपल्याला इथे घोटून घ्यायची आहे। आता त्याचबरोबर इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता डाळसुद्धा आपली इथे घोटून झालेली आहे आणि आता नंतर बघूया आपल्या शेवग्या शिजल्या आहेत की नाही। तर इथे आपल्याला 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी शेंग आपली इथे शिजल्या गेलेली आहे। तर आता यानंतर आपल्याला डाळसुद्धा घालून घ्यायची आहे, म्हणजे डाळ आणि शेंगा छान अशा प्रकारे मिक्स होतील। डाळ घातल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनटं पुन्हा ही डाळ शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने केलेली ही डाळ खरंच चवीला ना खूप भारी लागते। तुम्ही अशा पद्धतीने कधी ही डाळ केलीत का, मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर आता छानपैकी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि डाळ ही शिजवून घ्यायची आहे। झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, इथे 4 ते 5 मिनटं झालेली आहेत। शेवगा आणि डाळ ही छानपैकी शिजल्या गेलेली आहे बघा, मस्त एकदम डाळ शिजलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शेंगासुद्धा इथे शिजल्या आहेत। आता इथे आपल्याला या स्टेजवरती आपल्याला 2 चमचे ओलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरं घातल्यामुळे डाळीची चव अफलातून लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा। तर सगळं मिक्स करून आपल्याला पुन्हा छान अशी उकळ येऊ द्यायची आहे आणि उकळ आल्यानंतर आपल्याला वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। 2 मिनटं याला उकळ येऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम त्याचं टेक्स्चर आलेलं आहे, कलरसुद्धा फार सुंदर आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ही डाळ मस्त चविष्ट लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। गरमागरम डाळ आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही शेवग्याची शेंग घालून केलेली डाळ कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा
जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.